श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। आज आपण श्री गुरुचरित्राचे पारायण 7 दिवसांचे कशा प्रकारे करायचे ते आपण पाहणार आहोत। श्री गुरुचरित्राचे पारायण 7 दिवसांचे 53 अध्यायांचे केले जाते। त्याला आपण सप्ताह म्हणतो। पारायणाची सुरुवात गुरुवारी करावी व सांगता शुक्रवारी करावी। पारायण करण्याच्या आदल्या दिवशी 4 कुत्रे व 1 गाय यांना नैवेद्य द्यावा। गुरुचरित्राचे पारायण केल्याने शांतता, भरभराटी आणि श्री गुरुदेव दत्तांची कृपा प्राप्त होते। आता हे करताना सकाळी आंघोळ करून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे, संकल्प करावा आणि पारायणाला सुरुवात करावी। पारायण करताना पुढील प्रमाणे दररोज अध्यायांचे वाचन करावे। यामध्ये पहिला दिवस 1 ते 9 अध्याय वाचावेत, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचावेत, तिसऱ्या दिवशी 22 ते 27 अध्याय वाचावेत आणि चौथ्या दिवशी 28 ते 31 अध्याय वाचावेत। पाचव्या दिवशी 32 ते 34 अध्याय वाचावेत, सहाव्या दिवशी 35 ते 38 अध्याय वाचावेत आणि 7व्या दिवशी 39 ते 53 अध्याय वाचावेत। अशा प्रकारे गुरुचरित्राचे 1 ते 53 अध्यायाचे वाचन पारायण करताना 7 दिवसांमध्ये पूर्ण वाचायचे आहेत। आता हे वाचन करत असताना कशा प्रकारे नियम पाळायचे आहेत ते पाहू आपण। श्री गुरुचरित्राचे वाचन करत असताना कांदा लसूण सेवन टाळावे व केस नखे कापू नये। व शेवटच्या दिवशी अन्नदान द्यावे। श्री गुरुचरित्राचे पारायण करताना दररोज संध्याकाळी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे। ग्रंथ ठेवण्यासाठी पाट, चौरंग व ग्रंथ खाली टाकण्यासाठी कोरे कापड ठेवावे। पारायण करण्यासाठी गुरुचरित्राचा ग्रंथ असावा। श्री गुरुचरित्राचे पारायण कशा प्रकारे करावे आणि त्यासाठी कोणते नियम असतात ते आपण पाहिले। अशा प्रकारे पारायण काळामध्ये स्वामींचे स्मरण करावे व मन शांत ठेवावे आणि 7 दिवसांचे पारायण पूर्ण करावे। आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री गुरुचरित्राचे पारायण आपण 1 ते 53 अध्यायांचे रेकॉर्डिंग केलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। श्री गुरुचरित्राच्या पारायणांचे हे 1 ते 53 अध्यायांचे तुम्ही श्रवण केले तरी पुण्य मिळते। अशा प्रकारे 7 दिवसांचे पारायण पूर्ण करावे। श्री गुरुचरित्र पठण आणि श्रवण करावे। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पणमस्तु। याविषयीची पूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी सेक्शनला टाकलेली आहे।